नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या समोर आल्या आहेत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आताची सर्वात मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। शरद पवार यांच्या पक्षाने 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपताच सीएनजीच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली आहे। महानगर गॅस लिमिटेडने आपल्या गॅसचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता। आता पुन्हा एकदा दरवाढीची घोषणा केली। महानगर गॅस लिमिटेडने या आठवड्यात संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 1 रुपयाने आणखी वाढ असल्याची घोषणा केली। अतिरिक्त बाजारभाव वाढलेली मागणी यामुळे महानगरने गॅसच्या किमती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला। याचा फटका प्रवासी, व्यापारी सगळ्यांनाच बसणार आहे। त्यामुळे नव्या वर्षात अतिरिक्त पैसे द्यावे लागतील, शिवाय प्रवास देखील महाग होऊ शकतो। त्यापुढची मोठी बातमी बघा, भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे। त्यापुढची महत्त्वाची बातमी बघा, पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात 1600 बस येणार आहेत। यातील 200 स्वमालकीच्या सीएनजी बस दोन्ही महापालिका घेऊन येणार आहेत, तर 400 सीएनजी बस पीएमपी भाडेतत्वावर घेणार असून केंद्राच्या पीएम ई ड्रायव्हर योजनेत 1000 बस मिळण्याची शक्यता आहे। अशा एकूण 1600 नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात नवीन वर्षात दाखल होतील। यामुळे पुणेकर प्रवाशांची प्रवासांसाठी होणारी उडाताण कमी प्रमाणात का होईना कमी होणार आहे। यापुढची महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच रासायनिक खतांच्या किमती वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे। नैसर्गिक संकटांनी आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार असून त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। यापुढची मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काल दिनांक 26 रात्री 9:51 त्यांची प्राणज्योत मलावली। जगभरातून डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे। अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशामध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। भेटूया पुढच्या वृत्तवाहिनीमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।